गेले 10 वर्ष ट्रेलर होता, ट्रेलर पिक्चर अभी बाकी है, तो पिक्चर आता पुढच्या 5 वर्षात आपल्याला पाहायला मिळणार आहे। 500 वर्षातला सगळ्यात ऐतिहासिक दिवस आहे। 500 वर्ष तमाम भारतीयांनी, तमाम हिंदू समाजाने जो संघर्ष केला, ज्या दिवसाची वाट पाहिली, ज्याच्याकरता लाखो लोक बलिदान झाले, ते राम मंदिर आज त्याचा निर्माण होऊन आपला पहिला नारा जो होता, राम लला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे, हा नारा पूर्ण झाला। ये जो हमारा महाराष्ट्र में डिबैकल हुआ है, या जो हमें एक प्रकार से हार मिली है, हमारी सीटें कम हुई है, इसकी पूरी जिम्मेदारी ये मेरी है। मैं इस जिम्मेदारी को स्वीकारता हूं। कहां कमियां रही है उसको पूरा करने की कोशिश करूंगा। मैं भागने वाला आदमी तो हूं नहीं, और जोरों से मैदान में उतरूंगा, और हमारी पूरी पार्टी को साथ में लेकर हम लोग वापस नई स्ट्रैटेजी तैयार करेंगे, और नई स्ट्रैटेजी तैयार करके हम लोग जनता के बीच जाएंगे। जनता का जो विश्वास है, उस विश्वास को हम लोग संपादित करेंगे। तुम्हाला माहिती आहे की आपल्यापेक्षा आपलं काम बोलतं। मैं जो बोलता हूँ वो करता हूँ, और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता हूँ। देवेंद्र फडणवीस के अपने कोई सपने नहीं है। हमारे सपने बीजेपी के सपने, हमारे सपने महाराष्ट्र के सपने। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा 50 लाख खात्यांमध्ये पैसा डिपॉझिट करून आपण सुरू केलेला आहे। मी नेहमी लॉंग टर्मचं विजन ठेवणार आहे, शॉर्ट टर्मचा विचार मी करत नाही। कुठल्याही प्रकारचा सायबर अटॅक, कुठल्याही प्रकारचा सायबर फ्रॉड, कुठल्याही प्रकारे लोकांची फसवणूक, या सगळ्या गोष्टी या माध्यमातून थांबवता येतील। लॉंग टर्म विजन मध्ये मी हे प्लॅनिंग करून शेतकऱ्याला जन्मभर मोफत वीज देता येईल अशा प्रकारची व्यवस्था ही करून दाखवलेली आहे। अतिशय आनंदाची गोष्ट आहे, स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट या टप्प्याचं लोकार्पण आपण केलंय। स्वारगेट ते कात्रजचं भूमिपूजन आपण केलंय। आता 33 किलोमीटरची मेट्रो पुण्यामध्ये कार्यान्वित झालेली आहे। आज वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प आहे। या प्रकल्पामुळे पूर्ण विदर्भ दुष्काळमुक्त होणार आहे, आणि 10 लाख एकर जमीन ही सिंचनाखाली येते। मुंबई का तो चेहरा हमने बदल दिया। आज मुंबई का कोस्टल रोड हो, मुंबई का अटल सेतू हो, म्हणजे पहिल्यांदा मुंबईला एक रूप, एक लिंक, अशा प्रकारचं एक रिंग रोड आपण तयार करतोय। माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांच्या नेतृत्वात आम्ही जो संकल्प केला होता की 1 तासाच्या आत मुंबईमध्ये आपल्याला त्या ठिकाणी कम्युटेशन करता आलं पाहिजे, हे पूर्ण होत आहे। देवेंद्रजी म्हणाले होते पुन्हा आले। देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन।